नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचं विज्ञान, ज्याच्यामधील 17वा लेसन, ज्याचं नाव आहे जैव तंत्रज्ञानाची ओळख, म्हणजे बायोटेक्नॉलॉजी विषयी आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण आधीच्या ज्या तीन सेशन होते त्याच्यामध्ये पूर्णपणे ऊती म्हणजे काय किंवा ऊती कोणकोणत्या प्रकारच्या असतात, वनस्पतीमधील ऊती किंवा वनस्पतीच्या ऊतींच्या टीपला वाढ कशा प्रकारे होते किंवा मुळं कशी वाढतात त्याच्याविषयी जाणून घेतलं. आणि त्याच्याविषयी जाणून घेता घेता आपण आता जैव तंत्रज्ञानाकडे वळलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपण टिश्यू कल्चर म्हणजे ऊती संवर्धनाविषयी काही माहिती मिळवलेली आहे. ऊती संवर्धनामध्ये आपल्याला माहित आहे एका सेल पासून किंवा टिश्यू पासून आपण ऑर्गॅनिझम तयार करू शकतो, म्हणजे हे शक्य झालेलं आहे बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे आपण कापसाची किंवा वांग्याची अशी वेगळ्या प्रकारची प्रजाती आपण बघितलेली आहे. जैव तंत्रज्ञानाविषयी अजून चांगली ओळख आपल्याला पुढल्या वर्षी बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होणारच आहे, कारण ह्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे ऑर्गन्स जसं की किडनी आहे समजा किंवा हार्ट आहे किंवा लिव्हर यांची सुद्धा वाढ कशा प्रकारे केली जाते जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने ते आपण शिकणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बघणार आहोत की रोपवाटिका तयार करताना टिश्यू कल्चर म्हणजेच ऊती संवर्धनाचा कशा प्रकारे फायदा होत असतो. तर मग बघूया जैव तंत्रज्ञानाची ओळख याच्यामध्ये सेशन 5वा. इथे पहा, तुमच्या घराजवळ शाळेजवळ तुमची स्वतःची रोपवाटिका तयार करा, म्हणजे आपली स्वतःची नर्सरी. आपल्याला माहिती आहे बऱ्याचशा नर्सरीज आपण बघितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी रोपं सुद्धा पाहिलेली आहेत. परिसरात वाढू शकणारी फुलझाडे, फळझाडे, शोभिवंत झाडे यांची रोपे आपल्याला तयार करायची आहेत आणि या कृतीतून भविष्यात काही उद्योग करू शकाल का यावर विचार करा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अशा प्रकारचा जर उद्योग आपण केला तर त्या उद्योगाला नर्सरी असं म्हणतात. आणि नर्सरी हा फार मोठा उद्योग, म्हणजे त्यातून फार मोठा इन्कम सोर्स आता चालू झालेला आहे. याचं कारण आपण बघतो बिल्डिंग मध्ये सुद्धा खिडकीमध्ये किंवा गॅलरीमध्ये बरेच लोक आता झाडं लावत आहेत, कारण आपल्याला माहित आहे की झाडांमधून फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून ऑक्सिजन वायू तयार होतो आणि ऑक्सिजन वायू जो आहे तो आपल्याला उपायकारक आहे. म्हणजे अशा प्रकारची फळझाडं, शोभिवंत फळझाडं किंवा फुलझाडं, शोभिवंत फुलझाडं असतात आणि फळझाडं अशा प्रकारची जर झाडं आपण तयार केली तर ती तयार झालेली झाडं जी आहेत त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणावर अर्थार्जन होऊ शकतं. हा फार मोठा एक उद्योग आहे आणि म्हणून आपण बऱ्याच प्रकारच्या नर्सरीज आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो त्यावेळेला बघत असतो. तर टिश्यू कल्चरच्या माध्यमातून फास्ट झाडं तयार करणं किंवा वनस्पती तयार करणं हे सोपी क्रिया आहे, कारण सीड्स टाकल्यानंतर त्या सीड्स रुजतात, म्हणजे बियाणं रुजतं, त्याला पाणी घालावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याच्यातून सीडलिंग्स म्हणजे लहान रोपटी तयार होतात आणि मग ती थोडी वाढून आपल्याला विकली जातात. परंतु टिश्यू कल्चरच्या माध्यमातून ही जी प्रोसेस आहे ती खूप फास्ट होते. आपण आधीच्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे की कशा प्रकारे टिश्यू कल्चरच्या माध्यमातून केळीचं झाड तयार केलं होतं. इथे बघा, उद्यानविद्या, रोपवाटिका व वनीकरण क्षेत्रात जैव तंत्रज्ञानाचे उपयोजन म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन फ्लोरिकल्चर, म्हणजे उद्यानविद्या, नर्सरीज म्हणजे रोपवाटिका आणि वनीकरण म्हणजे फॉरेस्ट्री याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी कशा प्रकारे उपयुक्त आहे ते आपण आता बघूया. लहान मोठ्या प्रमाणावर बागा बनवणे, आपल्याकडे जी जागा अवेलेबल असेल त्याच्यामध्ये आपण बाग बनवू शकतो. उजाड जमिनींवर वृक्षारोपण करून वने तयार करणे हे सुद्धा आपलं काम आहे. म्हणजे बघा, जेव्हा रेल्वेचं जाळं तयार केलं गेलं किंवा बिल्डिंग्स बांधल्या गेल्या त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आणि वृक्षतोड झाल्याचे गंभीर परिणाम पर्यावरणाचा ऱ्हास याच्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे आजार सुद्धा जडलेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे जी वृक्षारोपण करून नवीन वन तयार करण्याची आपल्या पुढे एक मोठं आव्हान आहे. मग ऱ्हास होणाऱ्या जंगलाचे पुनरुज्जीवन करणे या सर्व उद्योगांसाठी रोपवाटिकेची गरज असते. म्हणजे अशा प्रकारे जर मोठ्या प्रमाणावर जंगल करायचं असेल, समजा आपल्याला हवं त्या प्रकारचं जंगल करायचं असेल, सागवानी झाडापासून किंवा चंदनाच्या झाडापासून किंवा इतर जी झाडं आहेत त्यांची जर आपल्याला लागवड करायची असेल तर अशा प्रकारे आपण नर्सरीच्या माध्यमातून अशी रोपं आणत असतो आणि त्यांची बाग तयार करत असतो. त्यासाठी मोठ्या संख्येने रोपे पुरवावी लागतात, म्हणजे आपल्याला मोठ्या संख्येने रोपं पाहिजेत. ऊती संवर्धन तंत्राचा वापर करून म्हणजेच टिश्यू कल्चरचा वापर करून ही रोपे बनवणे या उद्योगासाठी खूप फायदेशीर आहे. कारण आपण बघितलं आधीच्या सेशन मध्ये केळीच्या झाडापासून त्याच्या ऊतींचा वापर करून मोठ्या प्रमाणावर ऊती संवर्धनातून आपण लवकर आणि जलद गतीने अशा प्रकारची रोपं बनवू शकतो आणि त्यांचा वापर आपण आपल्या जंगल तयार करण्यासाठी करू शकतो. कारण जंगल तयार होणं ही काळाची गरज आहे. याचं कारण तर चांगल्या प्रकारे हवामान ठेवायचं असेल, जास्त प्रमाणात ऑक्सिजन पाहिजे असेल, कारण लोकसंख्या खूप वाढत आहे. आपल्या भारत देशाची लोकसंख्या 135 कोटीच्या आसपास आता 2021च्या सेन्सस मध्ये होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे इतक्या मोठ्या
संख्येने असणाऱ्या मानव प्राण्याला आणि त्याचप्रमाणे इतर जे प्राणी आहेत त्यांना ऑक्सिजनची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला वनस्पतीची लागवड करणं खूप गरजेचं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचर्य असं संत तुकारामांनी म्हटलेलंच आहे. म्हणजे याचा अर्थ वृक्षवल्ली पाहिजे, सर्वकडे झाडं पाहिजेत, झाडं झुडपं पाहिजेत, तरच आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्यांच्यापासून मिळणारा ऑक्सिजन आणि त्यांच्यापासून मिळणारं जे खाद्य आहे, ग्लुकोजची निर्मिती जी होते ती आपण उपजीविकेसाठी वापरू शकतो. आता बघा, उती संवर्धनामुळे उत्कृष्ट प्रतीची फुले फळे येणाऱ्या वनस्पती मोठ्या प्रमाणावर तयार करतात. बघा, एखाद्या झाडाला चांगल्या प्रकारचे, समजा आपण मँगो आंब्याचं झाड घेतलं आणि त्याला चांगल्या प्रकारचे आंबे लागत असतील तर त्याच्याच उती आपण घेऊन जर नवीन झाडं तयार केली तर त्यांना सुद्धा तशाच प्रकारची फळं येतात. म्हणजे उत्कृष्ट प्रतीची फळं आणि फुलं मिळवण्यासाठी आपण उती संवर्धनाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. कमी कालावधीत पूर्ण वाढ झालेल्या वनस्पती आपल्याला मिळत असतात. परागीभवन म्हणजे एखादं झाड आपण बी लावल्यापासून तयार होतं त्याला खूप कालावधी लागतो, परंतु उती संवर्धनाच्या माध्यमातून कमी कालावधीत आपण पूर्ण वाढ झालेल्या वनस्पती मिळवू शकतो. परागीभवन म्हणजे पोलिनेशन ला माध्यमे नसली किंवा रुजणाऱ्या बिया नसल्या तरीही वनस्पतींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. उदाहरणार्थ ऑर्किड, घटपर्णी अशा वनस्पतींच्या बिया रुजतच नाहीत. मग अशा वेळेला त्यांचं टिश्यू कल्चरच्या माध्यमातून म्हणजे उती संवर्धनाच्या माध्यमातून आपण नवीन वनस्पती तयार करत असतो. पण उती संवर्धनामध्ये मात्र त्यांची निर्मिती सहज शक्य होते, कारण तिथे सीडलिंग्स किंवा वनस्पतीचे इतर पार्ट रुजवण्याची गरज नाही. बायोरिएक्टर मध्ये पेशी वाढवून त्यांना अधिक पोषक माध्यम व इतर रोगकारक सूक्ष्मजीवांपासून संरक्षण अतिशय कमी खर्चात देता येते. बघा, बायोरिएक्टर जे आहेत, जसं आपण ॲटॉमिक रिएक्टर बघितलं त्याच्यामध्ये अणुची रिएक्शन होत असते युरेनियमच्या, परंतु बायोरिएक्टर मध्ये इथे आवश्यक असलेले जे घटक आहेत तेच पोषक माध्यमाच्या मार्फत या उतींमध्ये टाकले जातात. त्याच्यामुळे सूक्ष्मजीवांपासून संरक्षण अतिशय कमी खर्चात करता येते आणि खूप मोठ्या प्रमाणावर रोपांची निर्मिती करताना बायोरिएक्टर फायदेशीर ठरतो. म्हणजे उती संवर्धनामुळे आपल्याला कमी वेळात चांगल्या प्रतीची फुले किंवा फळे असलेली रोपटी तयार करता येतात. इथे पहा, अत्यल्प साहित्य व स्त्रोतांचा वापर करून कमी वेळात मोठ्या संख्येने रोप निर्मिती होते. म्हणजे साहित्य खूप कमी लागतं, स्त्रोत सुद्धा कमी लागतात. म्हणजे ह्याच्यातून आपण उतींच्या मार्फतच नवीन रोपट्यांची निर्मिती करत असतो. उती संवर्धन जनुकीय सुधारित पद्धतीने निर्मित वनस्पती बहुधा रोगमुक्त असतात. म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड जीएम क्रॉप जे असतात ते बहुधा रोगमुक्त असतात. म्हणजे त्यांना बाहेरून परत एकदा कीटकनाशक किंवा दुसरी कुठली केमिकल मारावी लागत नाहीत. विभाजी उतींच्या संवर्धनाने मिळालेली रोपे विषाणू मुक्त सुद्धा असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतेही व्हायरस सुद्धा नसतात. पारंपरिक पद्धतीने 2 अधिक जातींचा संकर घडवून म्हणजे त्यांच्यामध्ये हायब्रिडायझेशन केलं जातं, त्यांच्यामध्ये जीन्स वेगळ्या प्रकारचे टाकले जातात, जेणेकरून चांगल्या प्रतीची रोप आपण मिळू शकतो. तयार केलेल्या भ्रूणाची काही कारणाने पूर्ण वाढ होत नाही, पण उती संवर्धनाने त्याची वाढ निश्चित होते. म्हणजे संकर घडवून आणला तर कधी कधी वाढ होत नाही, परंतु उती संवर्धन त्या झाडामध्येच आपण त्या वनस्पतीमधल्याच उती काढतो आणि त्याचं संवर्धन करत असतो, म्हणून त्यांची वाढ ही निश्चित मानली जाते. दुर्मिळ व नामशेष होत चाललेल्या वनस्पती उती संवर्धनाने सुरक्षितपणे वाढून त्यांचे अस्तित्व कायम राखता येते. म्हणजे ज्या वनस्पती दुर्मिळ होत चाललेल्या आहेत, एक्सटिंक्ट होत चाललेल्या आहेत, नष्ट होत चाललेल्या आहेत, त्यांचं सुद्धा अस्तित्व आपण राखू शकतो. तसेच अशा वनस्पतींचे भाग व बिया उती संवर्धनाने सुरक्षित ठेवून त्या प्रजातींचे रक्षण करता येते. हे होते वनस्पती संदर्भातील उती संवर्धन व जैव तंत्रज्ञानाचा उपयोग. आपण बायोटेक्नॉलॉजी कशा प्रकारे वनस्पतीच्या संदर्भात वापरतात हे आपण इथे पाहिलेलं आहे. पुढील इयत्तेत आपण प्राणी तसेच वैद्यकशास्त्रात याचा होणारा उपयोग अभ्यासणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं की बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून निरनिराळ्या ऑर्गन मूल पेशींचा वापर करून सुद्धा तयार केले जातात आणि ते काम जैव तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. इथे पहा, बायोरिएक्टर आपल्याला दाखवलेला आहे व त्या आधारे रोपांची निर्मिती कशा प्रकारे होते. म्हणजे उती संवर्धनातून आपल्याला चांगल्या प्रतीची फळे व फुले असलेली झाडं आपण तयार करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे हा बायोरिएक्टरचा वापर केला जातो. रोपवाटिका उद्योगातून आणखी कोणकोणते उद्योग विकसित होऊ शकतात? विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये अशा प्रकारे रोपवाटिका उद्योग जो आहे त्याच्या नर्सरीज किंवा त्याच्यापासून इतर वाण तयार करणं, संकर तयार करणं अशा वेगळ्या प्रकारचे उद्योग तयार होऊ शकतात आणि त्यातून चांगला पैसा सुद्धा मिळू शकतो. गर्दी व धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेली माणसे सुट्टीमध्ये विरंगुळा म्हणून कोणत्या ठिकाणी भेटी देणे पसंत करतात? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू शकतो. आपण महाबळेश्वर, माथेरान किंवा आजकालचा सर्वात महत्त्वाचा पर्यटन क्षेत्र म्हणजे आपण बघितलेला अलिबाग. जर आपण मुंबईचा विचार केला तर मुंबईच्या जवळपास असलेलं असं हे क्षेत्र आहे. म्हणजेच निसर्गाच्या सानिध्यात जास्त करून लोक
जात असतात, जेणेकरून त्यांना चांगल्या प्रकारे तिथे फ्रेश हवा मिळते. कारण वनस्पती आपल्याला माहित आहे फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून ऑक्सिजनची निर्मिती करत असतात आणि 7-8 दिवस तिथे राहिल्यानंतर, निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यानंतर आपल्याला सुद्धा ताजतवानं वाटतं. आता या अशा प्रकारे ह्या एकमेकांशी संबंधित हे प्रश्न कसे आहेत ते बघा. रोपवाटिका म्हणजे याच्यापासून वनस्पतींची निर्मिती होणार आणि वनस्पतींच्या निर्मितीतून जास्त प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. याच्यामुळे आपण अशा प्रकारचे हे दोन्ही प्रश्न जे आपल्याला वर विचारलेले आहेत ते एकमेकांशी रिलेटेड आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण उती संवर्धनाच्या माध्यमातून कशा प्रकारे वनस्पतींची निर्मिती होते आणि त्यांचा उपयोग आपल्याला काय आहे. आपल्याला जर फ्रेश हवा हवी असेल तर आपण बघा धकाधकीच्या जीवनाला लोक कंटाळलेली आहेत आणि त्याच्यामुळे जनरली वर्षातून 1-2 वेळा ते अशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात जात असतात आणि तिथे थोडे दिवस राहून फ्रेश होऊन परत एकदा आपल्या कामाला परतत असतात. म्हणजे अशा प्रकारे आपण उती संवर्धनाच्या माध्यमातून मोठी मोठी जंगलं तयार करणार आहोत आणि त्या जंगलांमध्ये म्हणजे फास्ट जंगल जर तयार करायचे असतील तर उती संवर्धनाचा खूप उपयोग आहे आणि त्याच्यासाठी बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैव तंत्रज्ञान हे मोलाची भूमिका बजावत आहे. धन्यवाद.